मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग यांची अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर तसेच अवैध देशी विदेशी मद्य विक्री वाहतूक व अवैध धाब्यांवर कलम 68 व 84 नुसार धडक कारवाईत एकूण 29,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार व भाग्यश्री पंडित जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर, जयंत पाटील प्रभारी उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या समवेत दिनांक 23 ते 26 डिसेंबर 2025 या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर अवैध देशी विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण 42 गुन्हे नोंद करण्यात आले असून 50 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तसेच या विभागाकडून या कालावधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या व मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या एकूण 7 धाब्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून एकूण 27 आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे। हॉटेल जगदंबा, हॉटेल यशराज धाबा, हॉटेल राजवाडा धाबा, विलास कोल्ड्रिंक्स, विजापूर रोड, कंबर तलाव परिसरातील चायनीज सेंटर, हॉटेल वैष्णवी धाबा अशा धाब्यांवर कलम 68 व 84 अन्वये कारवाई करण्यात आली आहे। यापूर्वीही विनापरवाना ठिकाणी धाबे, हॉटेल व कोल्ड्रिंक सेंटर मद्य विक्री व मद्य सेवन करणाऱ्यांवर कारवाई करून 25,000 ते 30,000 रुपये द्रव्यदंडाची शिक्षा न्यायालयाकडून ठोठावण्यात आली आहे। अशा प्रकारची धडक कारवाई पोलीस प्रशासन, महावितरण, महसूल विभाग इत्यादी अन्य विभागांसोबत संयुक्त कारवायांवर भर देण्यात येत असून यापुढेही अशाच प्रकारची कारवाई चालू राहणार आहे।